प्रकल्पाची दुरुस्ती करा अन्यथा मसलगा प्रकल्पातच उतरू, निलंगा काँग्रेसने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिला इशारा। तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्प हाडगा लघु प्रकल्पाच्या पाळूला भेगा पडल्याने गतवर्षी संपूर्ण पाण्याचा विसर्ग करण्यात आला। दोन्ही प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम सुरू होणं अपेक्षित असताना दुरुस्तीबाबत अद्याप कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने पुढच्या वर्षीही पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार असल्याने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला मसलगा मध्यम प्रकल्प व हाडगा लघु प्रकल्पाच्या पाळूला भेगा पडल्याने मसलगा प्रकल्पातून 50% तर हाडगा प्रकल्पातून 100% पाणी सोडून देण्यात आल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले। आज रोजी दोन्ही प्रकल्पात पाणी शिल्लक नसल्याने जवळपास 20 पेक्षा जास्त गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे। आजूबाजूच्या परिसरातील विहीर व बोरला कायम बारमाही पाणी राहत असतं। यंदा मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी कमी झालं आहे। येत्या 2 महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल, त्यापूर्वी या दोन्ही प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे। पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे काम नाही झाल्यास पुढील वर्षासाठी पुन्हा प्रकल्प कोरडा राहील की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे। पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे काम झाले तर पुढच्या वर्षी प्रकल्पात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने साठवल्यावर पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे। त्यामुळे तात्काळ दोन्ही प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम सुरू करावे, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांसह मसलगा मध्यम प्रकल्पात उतरून आंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदन देताना काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, माजी पंचायत समिती सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीश शेख, पंकज शेळके, ॲडव्होकेट नारायण सोमवंशी, प्रमोद मारुरे, महेश देशमुख, अपराजित मरगणे, डॉक्टर बलभीम सूर्यवंशी, गोविंद सूर्यवंशी, तुषार माकणे, सिराज देशमुख, ॲडव्होकेट संदीप मोरे, ॲडव्होकेट आलमले, मुजीब सौदागर आदी उपस्थित होते।